रोह्यामध्ये आजीने नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारल्याचा प्रकार समोर आला आणि आजीचा यामध्ये जागेवरच मृत्यू झालाय, तर 2 वर्षांच्या नातवाला गंभीर दुखापत झालेली आहे। नातवाला पुढील उपचारासाठी पनवेल एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय आणि बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं कारण सुद्धा अस्पष्ट आहे। रायगडच्या रोहा कोलाड ते रोड लगत असलेल्या ओम चेंबर बिल्डिंग मधले रहिवासी उर्मिला सिद्धाराम कोरे यांनी 2 वर्षांच्या आपल्या नातवासह सकाळी 6:30च्या सुमारास राहत्या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे। सुदैवाने या 2 वर्षांचा नातू बचावला वाचला, परंतु नातवाच्या हातापायाला लागलेलं असून तत्काळ पनवेल इथं एमजीएम रुग्णालयामध्ये त्याला हलवण्यात आलाय, तो उपचार घेतोय आणि यामध्ये कोरे यांचा जागीच मृत्यू झालाय। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सागर आपल्या सोबत आहेत। सागर, त्यांनी इतकं हे टोकाचं पाऊल का उचललं? पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे का? काय माहिती समोर येते? नक्कीच सध्या रायगडच्या रोहातील रोहा कोलाड रोड लगत असलेली ओम चेंबर बिल्डिंग मध्ये रहिवाशातली उर्मिला सीताराम कोरे वय वर्ष 52 व त्यांचा 2 वर्षाचा नातू आज सकाळी 7:30च्या दरम्यान त्यांनी त्यांच्या राहत्या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारली व आत्महत्या केली। सुदैवाने या 2 वर्षाचा नातू हा वाचला, परंतु नातवाच्या हातापायाला लागला असून त्याला तात्काळ पनवेल येथे रुग्णालयात हलवण्यात आले। यामध्ये सौ कोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे। सदरची घटना ही रोहा पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन सदरच्या घटनेचा पंचनामा करून संबंधित महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केली असून अधिकचा तपास चालू आहे। घटना नेमकी त्यांनी का उडी मारली कारण थोडं असंही समजतंय की सदरची महिला ही मानसिक टेन्शनमध्ये असल्याचं समजत होतं, परंतु का आत्महत्या केली आणि आत्महत्या केली यासाठी आज सविस्तर माहिती हाती आलेली आहे। याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र जो लहान मुलगा होता त्याला पनवेलच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेला आहे आणि रोह्यामध्ये आजीने नातवासह टेरेसवरून उडी मारलेली आहे आणि नातवाला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे, मात्र आजीचा जागेवरच मृत्यू झालाय। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अपडेट घेत राहू। रोह्यामधून आपण ही बातमी पाहतोय। आजीने नातवासह टेरेसवरून उडी मारली आणि आजीचा जागेवरच मृत्यू झालाय।